पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मान्य आपण इन्व्हॉल्वमेंट बद्दल बोलतो। अगं पण कशात इन्व्हॉल्व व्हावं, किती इन्व्हॉल्व व्हावं हे कळत नाहीये का त्याला? आणि जर दिसतंय आरती नावाचं त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही तर जागा व्हायला नकोय का त्याने? आणि ना आय एम डॅम शुअर तो तिला परत कॉल करणार, परत भेटायला जाणार, परत निराश होणार। आद्या, याचा काही एंड आहे का ग? दादा मला सांग, तुला काय आवडतं? तुझं प्रेम कशावर आहे? माझ्या कामावर। हो ना, मग आता उद्या जर तुला कोणी सांगितलं की 10 दिवस काही काम करायचं नाहीये, कुठलेही कॉल्स करायचे नाहीयेत, कशाचा फॉलोअप घ्यायचा नाही, बिझनेसचा विचार डोक्यातून मनातून सगळीकडून काढून टाकायचा, तर? आद्या, हे माझं काम आहे, अफेअर नाहीये। अँड आय लव्ह माय जॉब, हे माझं पॅशन आहे। करेक्ट दादा, विक्रांतचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिचं नाव आहे आरती। तो तिच्या बाबतीत पॅशनेट आहे आणि कोणी कशावर प्रेम करायचंय हे आपण कसं ठरवणार? बर, तुला काय म्हणायचंय? हेच की तू थोडंसं समजून घे दादा, सगळेच जण तुझ्यासारखे नसतात रे। या जगात आमच्यासारखी काही माणसं आहेत जी प्रेमात पडतात, लग्न करतात। तू मला सांग, माझ्या लग्नात सुद्धा तुझ्याकडे वेळ नव्हता, बरोबर? तू तुझ्या कामातून वेळ काढून तिथे उभा होतास आणि वेळ मिळेल तेव्हा पुन्हा काम करत होतास, हो ना? दादा, तू जसा तुझ्या कामाशिवाय राहू शकत नाहीस, तसंच काहीसं विक्रांतचं झालंय अरे। त्याला सध्या तरी आरतीशिवाय दुसरं काहीच सुचत नाहीये। अशात त्याला आपणच मदत करायला हवी ना? आद्या, मी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी सगळी मदत करायला तयार आहे। अगं, मी बेस्ट सायकियाट्रिस्ट, बेस्ट काउन्सिलरकडनं अपॉइंटमेंट घेतली अँड आय एम शुअर विक्रांत यातनं बाहेर पडेल। अरे पण त्यालाच याच्यातनं बाहेर पडायचं नसेल तर? त्याला आरतीशीच लग्न करायचं असेल तर? कमी या साव। हो सर, ही फाईल काय बाकी आहे का यांचं? नाही, काहीच नाही, म्हणजे चेक सुद्धा रेडी आहे। बर, हा बघा चेक। मागच्या आठवड्यात त्यांचा फोन येण्याआधीच हा चेक तयार होता। ओह, पण आम्ही पण माणूस आहोत, सरकारी कर्मचाऱ्यांना काम चुकार ठरवून टाकतात काही लोक। त्यातलाच हा माणूस वेदांत वानखडे। हो, सध्या सगळ्यात जास्त लोड आमच्या डिपार्टमेंटवर आहे, पण आमची अजिबात तक्रार नाहीये। आपण आपलं काम करत राहायचं। असो, माणसं तेवढ्या प्रवृत्ती। बरं सर, माझी एक रिक्वेस्ट होती। बोला ना सर, तुम्ही तुमच्या प्रोसिजरनुसार तुमच्या वेळेनुसार मला सांगा, मी येऊन चेक घेऊन जाईन। फक्त आपली ओळख आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेणं मलाही आवडणार नाही। अहो, उलट मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता आलं आणि तुम्ही एकदा सुद्धा मला पेमेंट काढा म्हणून ऑर्डर सुद्धा सोडली नाहीत, उलट समजून घेतलं तुम्ही। हे घ्या। मी तुला एक टास्क देणार। सो हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता आणि आपलं ठरलं होतं ना टास्क द्यायचा।
सो मी दिला आणि 15 दिवसही दिलेत. आणि जर हे नसेल जमणार तर अजून एक ऑप्शन आहे, राजीनामा. आजच्या आज राजीनामा द्यायचा. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतेय. तुमच्या कंपनीला तुमचं हे पेमेंट 15 दिवसांच्या आत मिळेल. थँक्यू सो मच सर. मॅम ह्यावर एक सही करा हो. चेक रिसीव्ह केल्याबद्दल. इथे हा हो इथेच. आणि हा रितसर ऑफिसमधून मेल पाठवा. हो, मी अकाउंट डिपार्टमेंटला आजच मेल करायला सांगते. बरं सर, निघते मी. ओके, तुमच्या सहकार्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. वेलकम. तुला काय वाटतं? मला ही गोष्ट समजलेली नाहीये. विक्रांतचं काय चाललंय, तो असं का वागतोय हे मी समजून घेऊ शकतो. अगं, माझा बेस्ट फ्रेंड जेव्हा प्रेमात पडला होता तेव्हा तासन तास बोलायचा माझ्याशी. आणि मी पण माझ्या टीनेज मध्ये रोमॅन्टिक नॉवेल्स वगैरे वाचल्यात. पण दिस इज लाईफ आद्या. आणि त्या मुलीचं लग्न सुद्धा ठरलंय. आणि तरी हा जर देवदास बनून तिच्या मागे फिरणार असेल तर काय करू मी? नॉवेल लिहू का फिल्म बनवू ह्याच्यासाठी? जर तिने होकार दिला असता ना तर विचार केला असता, मी प्रयत्न केला असता, मी आईला सुद्धा कन्व्हिन्स केलं असतं. आय वुड हॅव ट्राईड एव्हरीथिंग. पण त्या मुलीचं विक्रांतवर प्रेम नाहीये. दादा, असं असेल का रे की त्या मुलीला कदाचित व्यक्तच होता आलं नसेल? का? बोलता येत नाही तिला? लिहिता येत नाही का? ती एका खेडेगावातनं आली आणि इतकी लाजाळू आहे की तिला हो किंवा नाही हे उच्चारताच येत नाही. तू पण ना दादा, तुम्हाला मुलांना ना सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. दादा, आपण तिघही एकाच घरात वाढलो, पण आज तू आणि विक्रांत जितक्या सहजपणे तुमची मतं मांडू शकता तितक्या सहजपणे कदाचित मी नाही मांडू शकणार. कारण मुलींचं अपब्रिंगिंगच तसं असतं रे. वयाप्रमाणे तुमचा बुजरेपणा हळूहळू कमी होतो, पण आमचा नाही. आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की मुलगी किती श्रीमंत घरातली असो, गरीब घरातली असो, तिला तिचं प्रेम नाही व्यक्त करता येत. दादा, 100पैकी हार्डली 10 ते 12 मुली अशा असतील ज्या त्यांच्या मनाप्रमाणे जगतात. तुमच्या मुलांचं काय, 15 पार केले की तुम्ही कधीही घराबाहेर पडू शकता. आमचं नसतं ना तसं. मुळात ना दादा, तू मुलींना नाही समजू शकत आणि म्हणून तू हा प्रॉब्लेम सुद्धा नाही समजू शकणार. एक वेळ तुझा रुबिक्स क्यूब सोडवणं सोपं असेल, पण मुलींचं मन समजणं खूप कठीण. सगळ्यांनाच नाही जमत ते. बरं, तू मला सांग मी काय करायला हवं? दादा, आपण विक्रांतला समजून घेऊन त्याची मदत केली पाहिजे. अगं, मी कायम तुमच्या मदतीसाठी रेडी आहेच ना. अगदी तुम्ही चुकलात तरी. आय नो, मला त्याची खात्री आहे आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आली. पण दादा, हा विषय खूप नाजूक आहे आणि यासाठी आपल्याला आरतीच्या मनात नेमकं काय चालू आहे ना ते जाणून घ्यायला हवं. तिच्या मनात विक्रांत विषयी सॉफ्ट कॉर्नर असेल तर तू त्यांना सपोर्ट करशील ना? आपल्याला मार्ग शोधावा लागणार. आरतीच्या मनात नेमकं काय चालू आहे. काय करू मी? त्या आरतीला जाऊन विचारू? एकतर लग्न हा विषयच मला आवडत नाही. त्यात माझ्याच भावाला लग्न करायचे, तेही त्या आरतीशी. जर आरतीला तो आवडत असता तर हा विषय पुढे गेला असता. ऍक्च्युली मला जर तर या टर्म्सच आवडत नाही. अरे पण या जर तरची उत्तरं हवी असतील तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील ना. कदाचित आपल्याला अमूल्याची मदत होऊ शकते.
अमूल्य. मी तिची मदत मागू? इम्पॉसिबल. अरे दादा, तुला कळत नाहीये का? तू काय किंवा मी काय, आपण नाही जाऊ शकत आरतीकडे. आपण जाऊन विचारणार आहोत का आरतीला की बाई तुला आमचा भाऊ आवडतो का? नाही ना. हे बघ दादा, हा प्रश्न फक्त अमूल्याच आरतीला विचारू शकते, आणि ते सुद्धा तिला पटलं तर. मी बोललेलं काहीच पटत नाही तिला. प्रत्येक गोष्टीवर वाद घालते ती, आणि ती बोलायला लागली ना की पारा चढतो माझा. मग आपल्याला राग बाजूला ठेवावा लागेल. आपल्या विक्रांतचा प्रश्न आहे. आरतीचं लग्न ठरलंय. ठरलंय पण झालंय का? नाही ना. आणि आता तर साखरपुडाही होता होता राहिला. कदाचित देवाच्याच मनात असेल की. एक मिनिट, देवाला मध्ये आणूच नकोस. देव आणि दैव हे शब्द कमकुवत माणसं वापरतात. बरं बाबा, नाही वापरणार. पण मग कदाचित आरतीच्याच मनाची तयारी नसेल. त्यापेक्षा आपण विक्रांतचीच बोला ना डायरेक्ट. मे बी तोच म्हणेल की हा विषय संपलाय. अरे दादा, मी विक्रांतशी बोललीये आणि अजूनही हा विषय संपला नाहीये. म्हणून तर मी आले ना तुझ्याकडे बोलायला. दादा, मी हा विषय घरी काढू शकते का? नाही ना. हा, पण तुझ्या बरोबर मला विक्रांतशी या विषयावर बोलायला आवडेल ना. ठीक आहे. पण त्या मुलीला तू हँडल करायचा. ओके, ठीक आहे. कठीण आहे तुझं. हात जोडले मी तुझ्या पुढे. पण दादा, एक करशील माझ्यासाठी? अमूल्याशी थोडं गोड बोल. गोड? आणि त्या अमूल्याशी? नो वे. अरे मग नॉर्मल तरी बोलशील? अगं, त्यासाठी समोरचा माणूस पण नॉर्मल पाहिजे ना. हे बघ आत्या, मला डिस्कशन करायचं नाही. ओके, मी तुझ्यासाठी कॉफी पाठवते. पण तू तोवर विचार कर. मी तुला एक टास्क देणार. सो हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता. तू माघार घेऊ शकतेस. तू हे काम सोडू शकतेस. काय आहे ना, तुझ्याने हे काम होणार नाही. मी लिहून देऊ शकतो की तुला हे काम जमत नाही. टास्क ओव्हर. एका हातात हा चेक आणि दुसऱ्या हातात हे प्रेमपत्र. बरं वाटतंय ना? खरं तुला ताप आला ना, मला टेन्शनच आलं होतं. तू कामात नाही आहेस ना? बोलू ना मी? अगं नाही नाही, तू बोल ना, मी ऐकते. आरती, खरं सांग, हे सगळं लग्न, सगळी गडबड, हे सगळ्याची घाई होती असं वाटतंय तुला? आई, अगं तू का प्रश्न विचारतेस?
हे बघ, तू आणि अण्णा जे ठरवाल मी तेच करेन. तुझ्या ना उत्तरातच कधी कधी प्रश्न अडकलेला असतो बघ. आरती, मला असं वाटायचं तुला समजून घेण्यात मी कधीच चुकणार नाही, पण अगं असं अमूल्याचा फोन. बोला. ताई, शिवाने मला जे काम दिलं होतं ना ते पूर्ण झालं. खरंच? हो. काय समजतो काय तो स्वतःला. आत्ताच गव्हर्नमेंट ऑफिसमधून चेक घेतलाय. आता चिवाच्या ऑफिसमध्ये जाते आणि देते त्याला प्रेमपत्र. प्रेमपत्र? काय नाही. अगं किती जोराने ओरडलीस. हे बघ, प्रेमपत्र म्हणजे राजीनामा. आई नाहीये ना जवळ. आहे, पण तू नको टेन्शन घेस. बोल. हा मग ठीक आहे. खूप ऊन आहे ग बाहेर. मार्च मध्ये ही कंडिशन आहे. एप्रिल आणि मे मध्ये काय होईल. हो ना. हे बघ, पण तू ऑफिस मध्ये गेल्या गेल्या पाणी पिऊ नकोस हा. आणि फ्रीज मधलं तर अजिबात नाही. अगं हो ग ताई, उन्हाळ्यात ना तू पण अर्धी डॉक्टर होतेस. बरं चल, ठेवते आता. मी ऑफिस मध्ये गेले की तुला कॉल करते. ठीक आहे? वेळेवर औषधं घे. बर, बाय. बाय. काय ग, काय म्हणत होती अमूल्या? प्रेमपत्र कसलं? काय नाही अगं, ते सरकारी ऑफिस मधून एखादं पत्र किंवा चेक मिळाला किंवा कंप्लेंट केली तरी वापरतात हा शब्द. प्रेमपत्र? काय बाई, तुम्हा मुलींचं असतं ना, खरंच कळत नाही मला. बाई, आमच्या काळात प्रेमपत्र म्हणजे, जाऊ दे, तुला काही लागलं तर सांग मला. हो. कम इन. सर, काय झालं? कुठे आहे ती मुलगी? किती वेळ झालाय? पळून तर नाही गेली ना? आणि तू फॉलोअप घेतलास का? कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ काहीच कळत नाहीये. हो. सो हे त्या मुलीच्या येण्याचे साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे तुला नाही कळणार विजय. तुला ना तेवढी अक्कलच नाही. फॉलोअपचं काय झालं ते सांग. सर थांबा, तुमच्या समोरच फोन लावतो. तशाही ते हात हलवत येणार आहेत. तुमच्या समोरच विचारतो ना. सॉरी सर, मला वाटलं. स्टॉप थिंकिंग. जेवढं सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे सर. गो. हा. ऐका ना, पाणी मिळेल का प्लीज? हो, बसा ना. हॅलो, हा जरा एक ग्लास पाणी आण. थँक्यू. अहो अमूल्य मॅडम, एक मिनिट. अहो असं काय करताय? अहो असं उन्हातून आल्या आल्या पाणी पिऊ नका. अरे हो, थकवा आलाय का तुम्हाला? अहो नाही, ते उन्हातून आले ना म्हणून ते. बरोबर. मी कॉल केला होता तुम्हाला, पण तुम्ही कॉल उचललाच नाही. सरांना वाटलं की तुमच्या सरांना काही ना काहीतरी वाटतच राहणार. नाही, ते तुमचा कॉल आला ना तेव्हा लिफ्ट मध्ये होते मी. कट झाला असता म्हणून नाही उचललं. बरं, आता पिऊ का पाणी? हो हो, प्या ना.
बरं ते कामाचं काय झालं? नाही सर विचारत होते ना म्हणून म्हटलं. हो त्यांना खूप टेन्शन असेल नाही का? तुम्ही ना ऑफिसमध्ये गोळ्या ठेवा, म्हणजे काय ना सरांचा बीपी वाढला की त्यांना देता येईल. त्यांच्या बीपीचा काही नेम नाही ना. बरं चला, सरांचा बीपी वाढण्याआधी मी जाऊन भेटते, सगळे रिपोर्ट्स देते. आतमध्येच आहेत ना? हो 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 आहेत ना, वेटिंग मध्येच आहे.